नमस्कार, मी नागेश जोशी आज एक मन प्रफुल्लित करणारा लेख तुमच्या पुढे वाचणार आहे. आमच्या लहानपणी इंग्रजीचं फॅड अजिबात नव्हतं. ABCD XYZ याचा संबंध फक्त शाळेत गेल्यावर आणि तेही इंग्रजीच्या तासालाच असायचा. ABP माझा, CID, MRI, एक्सरे, ब्लड स्टार TV, GTV विचारूच नका. आमच्या लहानपणी दिस इज अ गोपाल अँड दिस इज अ सीता ही 2 वाक्य 5वीत गेल्यावर वाचता यायची. तरीही जबरदस्त कौतुक व्हायचं. आई लाडानं जवळ घ्यायची आणि मायेनं मुका घ्यायची. आई लेकराकडे इतक्या कौतुकाने पाहायची की त्या पोराला एकदम कंडक्टर झाल्यासारखं वाटायचं. अहो, कंडक्टर याच्यामुळे की आमच्या लहानपणी एखाद्या पोराला मोठ्या माणसाने कधी विचारलं, काय रे बाळा, मोठेपणी तू काय होणार, तर तो पोट्ट हमखास म्हणायचा, मी मोठेपणी कंडक्टर होणार किंवा पोलीस होणार. तुम्हाला खोटं वाटेल, मॅट्रिकचा निकाल लागल्यावर तुला किती पर्सेंटेज मिळाले असा प्रश्न कोणीही कुणाला विचारत नव्हतं. फक्त एवढे विचारायचे, पहिल्या झटक्यात पास झाला असणार आहे, आणि आपण हो म्हणताच अख्ख्या गावाला आनंद व्हायचा. म्हणजे पहा, सुखाच्या, आनंदाच्या, मोठं होण्याच्या कल्पना किती छोट्या होत्या. लक्षात घ्या, ज्या ज्या गोष्टीचा विस्तार होतो त्या त्या गोष्टीतून दुःखच होतं. तुम्ही बघा, पूर्वी गाव छोटं, घर छोटं, घरात वस्तू कमी, पगार कमी, त्याच्यामुळे शेवटचा आठवडा हमखास तंगी. उसणं पासणं केल्याशिवाय प्रपंच होऊ शकत नव्हता. तरीही मजा मात्र खूप होती. तुम्ही आठवून पहा, गल्लीतील एक बाई किंवा माणूस हिरमुसलेलं किंवा आंबट चेहऱ्याचं नव्हतं. उसणं पासणं करावंच लागायचं. साखर, चायपत्ती, गोड तेल, कणिक, कोथिंबीर, मिरची या गोष्टी गल्लीत एकमेकांना उसण्या मागणे हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्कच होता. त्यामुळे कोणाकडे हात पसरणे म्हणजे काहीतरी गैर आहे असं आम्हाला कधी वाटलंच नाही. उलट या गोष्टींची इतकी सवय होती की कोणत्याच गोष्टीचा कधीच कमीपणा वाटत नव्हता. डोकं दुखल्यावर शेजारच्याकडे अमृतांजनाचं एक बोट उसणं मागायलासुद्धा अजिबात लाज वाटत नव्हती. घरातल्या वडील माणसासाठी 10 पैशाच्या 3 बिड्या किंवा 15 पैशाचा तंबाखूचा पुडा आणतानाही मान ताट असायची. कोणतीच गोष्ट कोणापासून लपून राहत नव्हती आणि त्याचा प्रयत्न फारसा कोणी करतही नव्हतं. गल्लीत एखाद्या पोरीला पाहुणे पाहायला येणार ही बातमी लपून राहू शकत नव्हती, कारण शेजाऱ्या पाजाऱ्याकडून पोह्याच्या प्लेट, चमचे, बेडशीट, तक्के, उशा, दांडी असलेले कप आदी साहित्य मागून आणल्याशिवाय पोरगी दाखवायचा कार्यक्रम होऊ शकत नव्हता. आणि मित्र हो, हीच खरी श्रीमंती होती हे आत्ता कळते. आणि हल्ली शहरांच्या शेजारच्यांच्या मुलीचं लग्न होऊन जातं तरीही कळत नाही. जेव्हा स्टेटसवर डान्सचा व्हिडिओ येतो तेव्हा कळतं, अरे लग्न झालं वाटतं. हे सगळं लिहिण्यामागचा एकच उद्देश, हे सगळं बोलण्यामागचा एकच उद्देश, भेटत राहा, बोलत राहा, जाणे येणे ठेवा, विचारपूस करा, जेवलास का, झोपलास का, सुकलास का, काही दुखतंय का असे प्रश्न विचारताना लागलेला मायेचा, काळजीचा, आपुलकीचा कोमल स्वर जगण्याचं बोल देत असतो. माणसाशिवाय, गाठीभेटीशिवाय, संवादाशिवाय काही खरं नाही. मला वाटतं वरील गोड आठवणींशी तुम्ही नक्कीच सहमत असाल. चला तर सुरुवात करूया आणि जाऊया त्या सुंदर जगात, भूतकाळात. धन्यवाद.